वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा शासन निर्णय जारी। परंपरेने महिन्याची पायीवारी करणाऱ्या वारकऱ्यांना महामंडळाच्या माध्यमातून वृद्धापकाळामध्ये पेन्शन दिली जाणार। कोस्टल रोडवरील वेगाला लगाम सुरक्षेच्या कारणास्तव सरळ रस्त्यावरती प्रति तास 80 किलोमीटर वेग मर्यादा निश्चित। सोमवार ते शुक्रवार पर्यंत सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत चारचाकी वाहन आणि प्रवासी बस यांना प्रवेश। शनिवार आणि रविवारी हा मार्ग बंद राहणार। मोनो रेलमध्ये लवकरच स्मार्ट कार्ड सुविधा। चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक दरम्यान मोनोरेलच्या प्रवाशांना स्मार्ट कार्डनं तिकीट काढता येणार। पहिल्या टप्प्यात 5,500 कार्ड उपलब्ध केली जाणार। मुंबईच्या शिवडी स्थानकावर लोकलला लटकून तरुणाची जीवघेणी स्टंटबाजी। सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल। पोलिसांकडून टवाळखोराचा शोध सुरू। निश्चित केलेल्या मुदतीपूर्वी प्रवेश रद्द करणाऱ्या विद्यार्थ्यांना शुल्क परतावा द्या, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जा। यूजीसीचे सचिव प्राध्यापक मनीष जोशी यांनी परिपत्रक प्रसिद्ध करत उच्च शिक्षण संस्थांना दिला इशारा। अकोल्यातही हिट अँड रनचं प्रकरण। शहरामधील रेल्वे स्टेशन ते सिंधी कॅम्प दरम्यानच्या उड्डाणपुलावर कारची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू। नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यामधील सरसम इथे मोहरमच्या सवारीमध्ये निखाऱ्यावरती नाचण्याचा धक्कादायक प्रकार। याविरोधात अन्नीसचे लक्ष्मण शिंदे यांच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी प्रथा बंद झाली पाहिजे अशी मागणी। कॅमलिन उद्योग समूहाचे प्रमुख आणि माजी अध्यक्ष सुभाष दांडेकर यांचं निधन। दादरमधील शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये दुपारी अंत्यसंस्कार। दिल्लीमधील दारू घोटाळ्यामध्ये माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची न्यायालयीन कोठडीमध्ये 22 जुलैपर्यंत वाढ। राऊस एव्हेन्यू कोर्टामध्ये 22 जुलैला होणार पुढील सुनावणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।